स्वर विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांना देशाचे पुढील संरक्षण दल प्रमुख अर्थात CDS म्हणून नियुक्त केलं आहे. ते जनरल अनिल चौहान यांची जागा घेणार असून त्यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपणार आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पदभार स्वीकारल्यानंतर ते लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी आज शपथ घेतील. काल त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. कोलकाता इथं ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा शपथविधी सोहळा होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष प्रथमच सत्ता स्थापन करत आहे. दरम्यान तामिळनाडूमध्ये TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. डाव्या पक्षांसह इतर काही पक्षांनी विजय यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षानं N रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली आहे. त्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करण्याचा निर्धार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियानाअंतर्गत संकल्प सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या रुग्णांच्या उपचारासह इतर सोयीसुविधांसाठी शासन कार्यरत असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. वाहतूक नियमांविषयी लहान वयातच जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभर 60 वाहतूक उद्यानं उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागानं तयार केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वाहतूक उद्यान उभारण्यात येणार असून या उद्यानात लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे धडे दिले जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तूर आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा असून खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. हरभरा खरेदीची मर्यादा वाढवून 8,19,882 मेट्रिक टन करण्यात आली आहे. खरेदीची मुदत 29 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तूर खरेदीसाठी नोंदणीची अंतिम मुदत 25 मे तर प्रत्यक्ष खरेदी 31 मे पर्यंत सुरू राहणार आहे. नाफेड, NCCF आणि संबंधित यंत्रणा खरेदी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.